3. सर आता ते तुम्हाला कसं काय पहिले तुमचं मनापासून आभार सर का तुम्ही काल वेळातला वेळ काढून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी. आणि आज मला इथं 2 शब्द माझ्या जीवनाबद्दलचे जे काही सांगण्यासाठी बोलावलं त्यासाठी आपलं मनपूर्वक आभार सर. धन्यवाद. मित्रांनो, माझं नाव प्रीतम साहेबरावजी निंबोरकर, राहणार इथलाच आहे आष्टी बारीपुरा म्हणून. संघर्षाचा काळ तर आता सांगता आता वेळ आहे तुमचा, तो काही मी घेणार नाही. सांगणार तर भरपूर काही आहे, एवढं काही सांगणार बसणार नाही. फक्त एवढंच सांगू शकतो का सुरुवातपासून संघर्ष केला आहे मी जीवनात. कारण मी वयाचा 3 वर्षाचा असताना माझे वडील गेले. वडील गेल्यानंतर ज्याला वडील नाही आहे त्यालाच विचारा की संघर्ष काय असतो, ते जीवनातल्या जबाबदाऱ्या काय असतात आणि कोण्या वयात त्याच्यावर जबाबदाऱ्या पडतात हे त्यालाच विचारा की ज्याला वडील नाही आहे. तसंच माझी कंडिशन आहे. सुरुवातपासून वडील गेल्यानंतर तर आमचा एक म्हणजे पायाच खचून गेला होता. कुटुंबाने जवळ केलं नाही, कुटुंबाने आम्हाला दूर करून दिलं. ना कोणी आमचा मोठे वडील आजोबा कोणीच आमच्या दारामधून यायचे नाही. भाड्याचं घर होतं, भाड्याच्या घरात राहणं होतं. सर्वात म्हणजे आमच्या ज्या काही सक्सेसला जे काही योगदान आहे ना माझ्या आईचं. आईने आमच्यासाठी जेवढं काही केलं ना, सगळ्यांचेच करतात आईवडील. आमच्यासाठी जेवढं केलं आमच्या आईने ते तर आमचं नशीब आम्हाला माझ्या आईसारखी आई आम्हाला लागली. जेव्हा आई कामाला जाऊन आमचं संगोपन करायची किंवा मग त्यानंतर काही दिवसांनी या हुतात्मा शाळेमध्ये खिचडी शिजवायला लागली. सकाळी खिचडी शिजवायचा म्हणजे त्याचा कार्यक्रम आटतो. जी सकाळीची खिचडी आहे ना ती आम्हाला संध्याकाळी खावं लागत होती. एवढा असा आमचा संघर्ष झाला त्यावेळेसचा. नंतर पुढं थोडं वाढत आम्ही निघालो. काही म्हणजे कामाला जाणं चालू केलं. मी 6व्या वर्गात असताना आपल्या कामाला निघून गेलो. दादा पण माझा आणि मी घरात कमावता पण एकट्या आम्ही आईवर चालू केला. तसाच कोणी म्हणत होते का आईले काय बिना याची असं बिना नवऱ्याची बाई आहे बाबा. लेकरं कधी जाग्यावर राहील, लेकरं त्याच्या वयात जाणार. असे भरपूर काही टोमणे बसायचे. कुटुंबातली बसायची, लोकांची बसायची. आता लोक आहे की ते बोलणारच, बोलल्याशिवाय राहतात. कोणाला चांगलं म्हणायला. पण आम्ही त्या गोष्टीला खरं नाही होऊ दिलं. माझा भाऊ आज सलूनचं दुकान चालवतो. माझा आज मुंबई सिलेक्शन झालं. का झालं? कारण आम्हाला योग्य असं मार्गदर्शन भेटलं ते आमच्या आईनं कधी कुठं असं मागणी करा किंवा काही असं स्वतःच्या पायावर उभं राहायचं, खंबीरपणा ठाम राहायचं असं आम्हाला शिकवून दिली. तसे संस्कार सर्वांनाच भेटतात असं नाही का भेटत नाही. फक्त आपण त्या गोष्टीला योग्य त्या ठिकाणी यूज करायचं. कोणी काही बोलन त्यावर लक्ष नाही द्यायचं. आपला जो काही वेळ आहे ना तो आपल्याचसाठी द्यायचा, ना की इतर कोणत्या कारणासाठी. या भरती क्षेत्रात उतरायचं कारण तेव्हा आता परिस्थितीच म्हणावं लागेल, सगळ्याची परिस्थितीच राहते. मला या 2023पासून मी या क्षेत्रात उतरलो होतो. आज 2026मध्ये मला सक्सेस. या क्षेत्रात उतरवणारे मला 2च व्यक्ती आजही मी त्यांच्या पुढे आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचं नाव घेतो. एक रोशनदादा धोत्रे आणि आकाश एंबडवार. मला जेव्हाही भेटायचे, अरे तू कर, तुझ्याकडून होते तू कर. मी म्हणायचं अरे दादा नाही होत माझ्याकडून, मी शेती करू का हे करू. तर शेती मी घरची शेती तर नव्हती. वडील गेल्यानंतर आम्ही स्वतः त्याच्या LICचे पैसे घेतल्यानंतर 1 एकर शेती घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याची शेती, काही आमच्या आजीकडली आईकडली शेती, अशी तेव्हा 12-13 एकराची शेती मीच करायला लागलो. एकटा करायचो. काही सपोर्ट घरचा भेटत होता. बाकी जेवढं माणसं लागायचं घरातून मी स्वतःच करतो. त्या क्षेत्रात उतरवणारे ते 2 व्यक्ती. माझं प्रोजेक्ट इफेक्टेडमधून निवड झाली आहे. प्रकल्पग्रस्त दाखला होता माझ्याकडे, त्यामधून माझी निवड झाली आहे. आता असं नाही आहे की आरक्षण असलं कीच निवड होतं, असं नाही. आरक्षणवालाही तेवढाच घासतो आणि सर्वसाधारणवालाही तेवढाच घासतो. कारण घासण्यात कोणाचीच कमी नसते. आता जाऊ दे, बोलत नाही. कोणी म्हणतात आरक्षण आहे म्हणून लागून गेलं, आरक्षण आहे असं नसतं. आरक्षणवाला आणि सर्वसाधारणवाला तोही तेवढाच धावतो, हाही तेवढाच धावतो, तोही
तेवढाच रक्त गरम करतो, हाही तेवढाच रक्त गरम करतो. संघर्ष कोणाचाच कमी नसतो, यात तुम्हालाही माहीत आहे आणि मला पण माहीत आहे. सांगण्याचं तेवढं शिकून घ्या. आणि मी तर इकडं असं समजतो एवढं की सरांचा जो प्लॅटफॉर्म आज आपल्या आष्टीसारख्या ठिकाणी तुम्हा सर्वांना भेटतो, तो आमच्या वेळेस जर भेटला असता ना, आज तर कधीच लागून गेलं असतं असं मला वाटतं. कॉन्फिडन्स आहे, वर नाही आहे, फक्त कॉन्फिडन्स. कारण गाव पातळीवर मार्गदर्शन भेटणं हे आपलं नशीबच आहे. बाहेर ठिकाणी आता अमरावतीत गेलं तर मग भरपूर काही भेटतंच, वेगवेगळे व्यक्ती भेटतात, वेगवेगळे सर कोणी भेटतात, मुलं भेटतात, त्यांच्याकडून वेगवेगळं मार्गदर्शन भेटतं. पण गाव पातळीवर जर असं मार्गदर्शन भेटलं हे आपलं नशीब समजा. आपले कुठंतरी कर्म चांगले की सर आपल्या आष्टीसारख्या ठिकाणी लाभले आणि तुम्हा सर्वांना आपल्या आष्टी तालुक्यातल्या तुम्हा पोरांना शिकवून देत आहे, मार्गदर्शन देत आहे. त्यामुळं त्यांचं मार्गदर्शन तुम्ही वाया नका जाऊ दे, बस एवढंच म्हणणं आहे. जेवढं होईल तेवढं सातत्याने करा, जिद्दीनं करा, जेणेकरून आपल्या मायबापानं जे आपल्यासाठी केलेले कष्ट आहे त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवा, बस एवढंच म्हणतो. म्हणाले बसलं तर भरपूर काही म्हणणार आहे, पण नकोच तेवढं बोललेलं बरं आहे. कारण आपला संघर्ष हा आपल्याला समजूनच येतो की आपण काय करतोय आणि कोणासाठी करतोय. सर्वप्रथम आपलं स्वप्न हे आपल्यासाठी तर असतंच, पण सगळ्यात आधी ते आपल्या मायबापासाठी असलं ना, तर आपल्यासाठी ते एक सक्सेसचा सगळ्यात मोठा पॉईंट असतो. माझ्या जीवनातला टर्निंग पॉईंट झाला MSFमध्ये. माझं 2023च्या पहिल्याच भरतीत माझं मीटिंग होतो. मीटिंगमध्ये माझं MSFमध्ये निवड झाली होती. धुळेला मी ट्रेनिंगला होतो. धुळेला ट्रेनिंग केलं, 45 दिवसाचं ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग केलं, 15 दिवस घरी राहिलो. पण मी म्हटलं अमरावतीत क्लासेस तर नव्हतेच, लावले होते पण सोडून दिले मध्येच. 1-2 महिना क्लासेस केले होते मी फक्त, बाकी मग आता तर पूर्ण काही ते मग सेल्फच केलं. 2 महिने क्लासेस केले, सोडून दिले. धुळेला तिथं मित्र झाले काही आता MSFच्या ट्रेनिंगमध्ये, त्यांच्यासोबत मी तिथंच रूम केली. इथून पुन्हा अधिक 300-400 किलोमीटर दूरच गेलो. तिथं जाऊन तिथून तयारी केली. मित्र भेटले चांगले, त्यांच्यासोबतच माझं मी संघर्ष आपला चालू ठेवला, तिथंच तयारी केली. आज माझं सक्सेस मला भेटलं. मित्र सगळ्यात आपल्या जीवनात, मित्र हा सगळ्यात मोठा एक टर्निंग पॉईंट असतो आपल्या जीवनातला. कोणाला चांगले भेटतात, कोणाला वांगले भेटतात. पण चांगले मित्र हे ओळखण्याची आपल्यात असायला पाहिजे दृष्टिकोन. चांगले मित्र कधीच आपल्याला सक्सेसपासून दूर ठेवत नाही. आपण जिथं अडतो तिथं आपला त्यामुळं होईल तेवढं आपल्याकडून शिकणं होईल, दुसऱ्याकडून घेणं होईल तेवढं घ्यायचं आणि आपला संघर्ष चालू ठेवायचा मित्रांनो. बस एवढं म्हणतो मी, माझे 2 शब्द संपवतो. की या ठिकाणी ही YBR अकॅडमी जी सरांनी सुरू केली, ज्यामध्ये त्यांचा मार्गदर्शन तुम्हाला भेटलं आणि तुमच्याकडून योगदान सरांना भेटलं या ठिकाणी. कारण आज प्रॉपर पोरगा आष्टीत आता कमीच दिसतोय. सगळे काय तुम्ही खेड्यावरचेच दिसतात मला, आज आष्टी तालुक्यातलेच दिसतात. कारण ते फक्त खेड्यांवाल्याच्याच मनात असतं का नाही बा मला घरच्या परिस्थितीला सुधारायचं आणि मला कुठं ना कुठं लागायचं. मी काहीतरी चला बघता घर सोडून बाहेर निघतात, हे फक्त आपल्या खेड्या भागातलेच पोरं निघतात. शहरातले पोरं तर नाहीच नाही. ज्याला आहे जाणीव गरिबीची तोच निघतो, प्रत्येक पोरगा नाही निघत. पण खेड्यातला प्रत्येक पोरगा निघतो. कुठंतरी काही जबाबदारीनं अटकलेलाच नाही निघू शकत, पण बाकी तर सर्व काही निघतातच. कारण त्यांनी आपल्या गरिबीची जाणीव असतं, मायबापाच्या कष्टाची जाणीव असतं, म्हणूनच निघतात. किती काही असतं तरी ते कसे ॲडजस्ट करतात ते त्यांचं त्याला माहिती राहतं. काय कुठं कॅटरिंगला जायचं, काय काम करायचं, काम करून आपला रूम भाडं चालवतात, मेस चालवतात, स्वतः आपला अभ्यासही चालवतात. ते त्यांचं त्यांना माहिती असतं. कारण घरून पैसा आपण वेळेपर्यंत पैसा घरी मागू नाही शकत. पण आपल्याला माहिती आहे का मायबाप कसा काय पैसा पाठवतात. सरांचं मार्गदर्शन या आष्टीसाठी लागून गेलं. तुमचे पैसे वाचत आहे, अमरावतीला जाणं महिन्याचा 5,000 रुपये खर्च होतो. इथे तर नाहीच येत असेल तेवढा. तुम्हाला या झाले ट्रॅव्हलिंगचा जो काही येत असेल तोच असेल, किंवा रूम करत असेल तर फारच चांगला आहे. कारण घर सोडल्याशिवाय होत नाही. कारण संघर्ष हा त्यागच मागतो, कोणती सक्सेस हा त्यागच मागतो. घर जेव्हा सोडा ना, आज तुमचं सक्सेस तुम्हाला भेटत. मी घर सोडलं तेव्हाच मी आज सक्सेस झालो. 1 वर्ष मी 7 महिने ट्रेनिंग नंतर धुळ्याला राहिलो ना,
मी फक्त 2दा घरी आलो, दिवाळीला एकदा आणि माझा भाचा झाला होता त्यावेळेस 2दा घरी आलो 7 महिन्यात. मी घरी यायचं मला घरी पण फोनही नाही करायचे का घरचे का बाबू ये रे, मी येतही नाही. त्यांना माहीत होतं का हा गेलाय तर जाऊ दे. म्हणून आज माझी सक्सेस मला भेटली. जो तू म्हणतोय ना स्ट्रॅटर्जी कशी होती विषयाला, तर सगळ्यात पहिले तर सकाळी मराठीत घ्यायचं सांगतोय. बाकी दुसरं काही विषय घेतात सकाळी. मी क्लासेस तर नाहीच केले, 2 महिने केले. मी जे खरं आहे जे आहे ते सांगतोय. सेल्फ स्टडी केली. सेल्फ स्टडीमध्ये माझं मी सामान्य ज्ञान नोबेल जे आहे ह्या GSचा सह्याद्री ठोकळा आणि सामान्य ज्ञान नोबेल हे पुस्तक GSसाठी तर बाप आहे. या पुस्तकातून सर्वच काही GS तुमचं कंप्लीट होतात. आणि होईल तेवढं PYQ करायचं. सगळ्यात जास्त आपला स्कोअर जो होतो ना तो PYQवरच होतो. PYQच्या शिवाय दुसरं काहीच नाही, सगळं काही रिपीटेडच असतात. फक्त काय आहे आपल्यावर आहे ते तुम्ही त्यामधून कसं शिकतात, कसा अभ्यास करतात. 8 ते 9 तास अभ्यास करायचो. त्याच्यानंतर जेव्हा माझं ग्राउंड झालं मी 12 ते 13 तास अभ्यास चालू केला. ते लायब्ररी धुळेला माझी वर रूम आणि खाली लायब्ररी होती. तिथचा जो लायब्ररी जो म्हणजे राखणारा जो होता ना, म्हणजे ज्याच्याकडे त्याचं सगळं काही सुविधा म्हणजे झाडझूड वगैरे हे करणारा, त्याच्याकडून मी चाबी माझ्याजवळ ठेवायचो. रात्रीची 11 वाजेपर्यंत टायमिंग होता. 11 वाजेपर्यंत मी त्या टायमिंग स्वतः बंद करून द्यायचो. 11 वाजेपर्यंत बसायचो. पुन्हा सकाळी 4 वाजता 3:30-4 वाजता उठून अभ्यासाला बसायचो. 8 वाजता मी मग रनिंगला जायचो. तिकडून 12 वाजता येऊन आपलं जेवण करून पुन्हा आपल्या अभ्यासाला बसायचं. तसं आपला नियोजन केला. होईल तेवढं प्रॅक्टिस करायची. जेवढी प्रॅक्टिस कराल ना तेवढा तुमचा स्कोअर वाढतो. PYQवर जेवढं प्रश्नसंच सोडवता येईल तेवढं प्रश्नसंच सोडवायचा. OMR शीटवरच सोडवायचा, असा नाही की आणि टायमिंग लावून सोडवायचा. त्याच्यामुळं आपल्याला 90 मिनिट झाले ना बंद करून द्यायचा. प्रश्न जरी कमी सुटले असेल तरी चालतं, पण 90 मिनिटातच सोडवायचा. राहिले प्रश्न राहू द्यायचे. जसं जसं तुमचा प्रोग्रेस वाढेल तसं तुमचा स्कोअर वाढेल. तुम्हाला टाईमही तेवढाच तुमचा ॲडजस्ट होईल. टाईम तसा ॲडजस्ट होत नसतो. तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुमचा टाईम ॲडजस्ट होत असतो. अधिक काही विचारायचं विचारू शकतो.